1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे। मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल। कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही। अमराठी ऑटो रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय। मराठी शिकण्यासाठी 1 वर्षांच्या मुदतीमुळे चालकांना दिलासा। तर मला असं वाटतं त्यांनी त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं असेल तर आपण त्या विषयावर पडदा टाकूया। या राज्यासमोर महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराचे आरोप, खड्डे असे खूप महत्त्वाचे विषय आहेत। वडेट्टीवारांकडनं माफी, त्यावर विषयावर पडदा। इतर गंभीर विषयांकडे लक्ष देऊया, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। सुप्रिया सुळेंबाबत केलेलं विधान अनवधानानं केल्याचं म्हणत अखेर विजय वडेट्टीवारांकडनं खेद व्यक्त, तर सुप्रिया सुळेंकडनं तीव्र शब्दात नाराजी। एमपीएससी पेपर फुटी प्रकरणात आरोपी सुनील गाढवे रोहित पवारांचा राईट हँड। भाजपच्या नवनाथ बन यांचा आरोप, तर बन यांचा आरोप हास्यास्पद असल्याचं रोहित पवारांचं प्रत्युत्तर। ओबीसी प्रमाणपत्रावरनं लक्ष्मण हाकेंचा पवार कुटुंबियांवर गंभीर आरोप। रोहित पवारांसह सर्वांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा हाकेंचा दावा। महत्त्वाची बातमी, एमपीएससी पेपर फुटी प्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई करत आतापर्यंत 6 आरोपींना अटक केली आहे। त्यामध्ये सुनील गाढवेचाही समावेश आहे। सुनील गाढवे यानं स्वतःच्या पत्नीसाठी पेपर फोडल्याची माहिती आहे। या सुनील गाढवेवरून सध्या आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। सुनील गाढवे हा रोहित पवारांचा उजवा हात असल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केलाय। गाढवे याचे रोहित पवारच नव्हे तर शरद पवारांसोबतचे फोटोही त्यांनी मीडिया समोर आणलेत। माझं अभिमन्यू पवार यांच्याशी बोलणं झालं। अभिमन्यू पवार यांचे सुनील गाढवे कधीही पीए नव्हते, कधीही त्यांना पीए म्हणून ठेवले नाही। अभिमन्यू पवार हे सातत्यानं पुण्यातल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं लक्ष वेधून घेण्यासाठी, सरकार दरबारी विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन जाण्यासाठी अनेक शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटले होते। त्यामध्ये हा सुनील गाढवे होते। परंतु अभिमन्यू पवारांचा कुठेही पीए म्हणून सुनील गाढवे यांनी काम केलेलं नाही। फक्त रोहित पवार नाही तर या सुनील गाढवे यांचे स्वतः माननीय शरद पवार साहेबांसोबतचे फोटो बघा। यात सुनील गाढवे आणि पवार साहेब एकमेकांच्या शेजारी ओळखीचे असल्यासारखे उभे आहेत। हा एक फोटो नाही, हा माननीय पवार साहेबांसोबतचा आणखी एक वेगळ्या ठिकाणचा फोटो, सुनील गाढवे आणि शरद पवार साहेब। माझा थेट रोहित पवारांना सवाल आहे, तुम्हाला विद्यार्थ्यांचं हित महत्त्वाचं आहे ना, तर तुम्ही सुनील गाढवेंचे तुमचे नेमके संबंध काय आहेत? तुमचा किती वर्षापासून राईट हँड म्हणून हा सुनील गाढवे काम करतोय? या प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजे। दरम्यान एमपीएससी पेपर फुटीवर बोलताना पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांनी अप्रत्यक्षपणे अभिमन्यू यांचं नाव घेत टोला लगावला होता। त्यावर सुद्धा नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। ह्या पेपर फुटीच्या चक्रव्यूहात कोण कोण अभिमन्यू अडकलेत हे तुम्ही त्या ठिकाणी शोधलं पाहिजे। आणि ह्या एमपीएससी मधून पेपर फुटलाय का ट्रान्सपोर्ट करताना पेपर फुटी झाली का, परीक्षा केंद्रावर गेल्यावर पेपर फुटी झाली का, एमपीएससीतच याचा मास्टर माइंड बसलाय आणि तो मास्टर माइंड पैसे खाऊन लाखो विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळतोय। माझं अभिमन्यू पवार यांच्याशी बोलणं झालं। अभिमन्यू पवार यांचे सुनील गाढवे कधीही पीए नव्हते, कधीही त्यांना पीए म्हणून ठेवले नाही। अभिमन्यू पवार हे सातत्यानं पुण्यातल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं लक्ष वेधून घेण्यासाठी, सरकार दरबारी विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन जाण्यासाठी अनेक शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटले होते। त्यामध्ये हा सुनील गाढवे होते। परंतु अभिमन्यू पवारांचा कुठेही पीए म्हणून सुनील गाढवे यांनी काम केलेलं नाही। एमपीएससी पेपर फुटीवरून विरोधकांमध्येही आता आरोप प्रत्यारोप रंगल्याचं पाहायला मिळालंय। की काळजी घेऊन सुद्धा पेपर फुटतात कसे काय, हा मोठा संशयाचा विषय आहे। आता हा प्रेम प्रकरणातून त्याची मुलगी ती कोणावर प्रेम करते, त्याला दिला, तो नापास झाला आणि म्हणून हे बिंग फुटलं, ते बरं झालं।
अन्यथा हे कळालंही नसतं काय झालं काय नाही. पण अशा लोकांसाठी आता कडक शासन केलं पाहिजे. कडक शासन म्हणजे कोणाची हिंमतच होता कामा नये असं करण्याची, असे प्रावधान निश्चित त्या ठिकाणी करावं लागेल. पण या पुढच्या काळामध्ये पेपर फुटूच नये किंवा असं कुठेही प्रकार अनुचित घडता कामा नये यासाठी सरकार खूप गांभीर्याने विचार करत आहे. मला वाटतं लवकरच काहीतरी नवीन सिस्टीम त्यामध्ये अडॉप्ट केली जाईल. मी पूर्णपणे जबाबदारीनं आरोप करतोय. केवळ तो लव्ह स्टोरीमुळे किंवा याच्यामुळे झालेला एक घटना जरी पुढे आली असेल तरी पण MPSCच्या परीक्षामध्ये प्रचंड मोठा सावळा गोंधळ आहे आणि त्याचा फायदा सत्ताधारी पक्षातील माझ्याकडे मी जबाबदारीनं माझ्याकडे काही पुरावे येतील आणि आहेत सुरू. हे बघ, मुलांची ऑफलाईनची मागणी आहेच आहे. ऑफलाईनची मागणी आहेच आहे. आता नीतीच प्रत्येकाची खराब होते. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला पेपर फोडायचा ध्यास लागलेला आहे. आणि मी कालच बोललो की 1-2 जणांना फासावर चढवल्याशिवाय किंवा 2 गोळ्या त्यांच्या छातडावर मारल्याशिवाय मला असं वाटत नाही की पेपर फुटी थांबेल येणाऱ्या काळात. पुढची बातमी पाहूयात. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यामध्ये कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालंय. खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे OBC प्रमाणपत्र असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यानंतर या वादाला तोंड फुटलं. वडेट्टीवारांच्या दाव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सोबत असलेल्या मित्र पक्षांच्या नेत्यांमध्येच हा वाद पेटल्याचं पाहायला मिळालं. पण त्यानंतर काही तासांमध्येच वडेट्टीवारांवर आपलं वक्तव्य मागे घेण्याची वेळ आली आहे. अर्ध्या मराठ्यांनीच घेतलाय, 90% घेतलाय. ते काय आता जरांगे पाटलांना जरा माहिती कदाचित नसेल, पण जेवढे मोठे नेते आहेत सुप्रिया सुळेंच्याकडे पण आहे. हो, सगळ्यांच्याकडे आहे. कोण नाही आहे, सगळ्यांनी ते प्रमाणपत्र OBCचं घेऊन ठेवलं आहे. मला वाटतं की OBCनी जनरल व्हावं आणि सगळ्यांनी OBCत यावं. दरम्यान विजय वडेट्टीवारांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वाद पेटलाय. 2014 साली काँग्रेसची सत्ता कशामुळे गेली याची आठवण करून देत शशिकांत शिंदेंनी वडेट्टीवारांवर पलटवार केला. पाहूयात. मी आता एवढंच सांगू इच्छितो काँग्रेसच्या लोकांना की मागच्या वेळेला 2014ला अशाच वागण्यामुळे तुम्ही सरकार घालून बसलेला आहात. महाविकास आघाडीच्या असलेल्या एकत्रितपणामध्ये खडा टाकण्याचा कोणी प्रयत्न करू नये. आम्ही सुद्धा संयमाने आहोत, पण आमच्या नेत्यावर अशा प्रकारचे सातत्याने आणि आमच्या पक्षावर सातत्याने बोलण्याचा प्रयत्न झाला तर नाईलाजाने आम्हाला सुद्धा मग काही उत्तरं द्यावे लागतील. मला वाटतं त्यांनी कोणाची सुपारी घेतली ते त्यांनाच विचारा. कशासाठी ते बोलले ते त्यांना विचारा. त्यांना कुठून पुरावा भेटला. सुप्रियाताईंनी OBC दाखला घेतला आहे आणि सुप्रियाताईंनी OBCचा दाखला घेऊन केला. विदाऊट कुठल्याही प्रकारची माहिती पुरावे नसताना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं का, हे कदाचित तुमच्या म्हणण्यामध्ये काही तथ्य असू शकतं. दरम्यान सुळेंनी OBC दाखला घेतला असेल तर यामध्ये वावगं काय आहे असं मंत्री गिरीश महाजन म्हणालेले आहेत. पाहूयात. लाभ घेतला असेल त्यांनी म्हटलं असेल तर त्यात वावगं काही नाही आहे. सुप्रियाताईंनी OBCचा लाभ घेतला, त्यांनी व्हॅलिडिटी केली, ते जर खरं असेल तर मग त्याच्यामध्ये काय घाबरायचं आहे. आणि त्यांचं खरं असेल त्यांनी घेतलं असेल. त्याच्यामध्ये सोबत आहे म्हणून आमचं काढू नका किंवा मग आमचं सर्टिफिकेट दाखवू नका, कुणाला शोधू नका असं म्हणणं गैर आहे. मला असं वाटतं घेतलं असेल तर घेतलं हो सांगायचं. त्यांच्या कुटुंबात जर कोणी घेतलं असेल OBCचं सर्टिफिकेट तर ते स्पष्ट होईल ना. जर असेल नियमात बसत असेल तर त्याच्यात वावगं काय. त्याच्यामुळे असायला काही असलं तर मला असं वाटतं त्याच्यात काही वावगं असेच काही कारण नाही. प्रमाणपत्र असणं म्हणजे काय फरक पडतो. त्याने बऱ्याच जणांकडे प्रमाणपत्र असतं. नियमाने कायद्याने मिळत असेल तर घ्यायला काय अडचण. मला असं वाटतं त्यांनी त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं असेल तर आपण त्या विषयावर पडदा टाकूया. या राज्यासमोर महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराचे आरोप, खड्डे असे खूप महत्त्वाचे विषय आहेत आणि माझी अतिशय विनम्र विनंती आहे की हे खूप सेन्सिटिव्ह इश्यूज असतात. त्यामुळे कोणीही अशा बाबतीत थोडं संवेदनशीलपणे बोलावं आणि अशा घटना परत होणार नाही अशी खबरदारी सगळ्यांनीच घ्यावी.
दरम्यान जोरदार टीका झाल्यानंतर वडेट्टीवारांनी घुमजाव केलाय. पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून की विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणालेत. अर्ध्या मराठ्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतलं. जरांगे पाटलांना कदाचित माहिती नसेल, सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे. अर्ध्या मराठ्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतलंय. जेवढे मोठे नेते आहेत त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे. जरांगेंना कदाचित हे माहिती नसेल. त्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया आली, माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा खोटा आहे. कोणी आणि कोणत्या आधारावर त्यांनी दावा केला? वडेट्टीवारांनी पुरावा द्यावा, अन्यथा माफी मागावी. त्यानंतर वडेट्टीवारांचं वक्तव्य आलं. सुप्रिया सुळेंच्या नावाचा अनावधानानं उल्लेख झाला. सुप्रिया सुळेंवर आरोपाचा हेतू नव्हता. अनावधानाने उल्लेखाबद्दल खेद व्यक्त करतो.